सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. फक्त ह्या एकाच शब्दाने तुम्ही एखाद्याला आपल्याजवळ आकर्षित करू शकता. तर एका दुसऱ्या शब्दाने तुम्ही एखाद्याचं वशीकरण करू शकता, एखाद्याला वशीकरण करू शकता. आता वशीकरण कसं, तर सात्विक. आता बघा, बऱ्याच लोकांचं काय आहे की नवरा बायको आहे, परंतु पूर्वी खूप प्रेम होतं. आता जणू काय त्या प्रेमाला कुणाची नजर लागली आणि ते प्रेम जणू काय एकमेकांच्या आयुष्यातलं संपून गेलेलं आहे. तर कुणाला असं वाटतं की पूर्वी मी खूप सुंदर आकर्षित दिसत होती आणि आता ह्या आकर्षण शक्ती कमी झाल्यामुळे माझ्याकडे काही लोक खेचले जात नाही, माझ्या बोलण्यात कुणी लोक येत नाही. त्यासाठी काय करायचं? किंवा तुम्हाला जर का आकर्षित व्हायचं, दिसायचं असेल, चांगलं, छान, सुंदर, ब्युटी चांगली असायला हवी असं जर वाटत असेल, तर तुम्हाला हा जो मी स्विचवर्ड देणार आहे, हा स्विचवर्ड वापरून तुम्ही नक्कीच एखाद्याच्या मनात तुमच्यासाठी जागा निर्माण करू शकता. तुम्ही खूप सुंदर दिसू शकता. शिवाय तुमच्या नवरा बायकोतलं जर का प्रेम असेल, ते प्रेम कमी झालं असेल, तर ते प्रेमसुद्धा पुन्हा तुम्हाला पूर्वीसारखं पाहायला मिळेल. किंवा तुमच्या दोघांमध्ये ज्या काही अनबनी झाल्या असतील, कटकटी झाल्या असतील, त्या कटकटी दूर होतील. कारण हा जो शब्द आहे, हा स्विचवर्ड जो आहे, हा स्विचवर्ड समोरच्याला आपल्याजवळ आपण आपल्या जवळ खेचू शकतो, आकर्षित करून घेऊ शकतो ह्या एका स्विचवर्डने. आता हा स्विचवर्ड जो आहे, हा किती वेळा म्हणायचा, कसा वापरायचा, सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे सांगते. त्याचबरोबर एखाद्याला जर का आपल्या वशमध्ये करायचं असेल, आपल्या साईडमध्ये करायचं असेल, आपल्या म्हणण्यानुसार समोरच्याने वागावं असं जर का वाटत असेल, तर त्यासाठी सुद्धा एक दुसरा स्विचवर्ड घेऊन आले. दोन्ही स्विचवर्ड खूप कामाचे आहेत. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. आणि ज्यांना कुणाला हा व्हिडिओ हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा. तसंच आपल्या चॅनलची ज्यांना कुणाला मेंबरशिप हवी असेल त्यांनी आपल्या चॅनलला लवकर लवकर जॉईन करा आणि मेंबरशिप घ्या, जेणेकरून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुमच्या मेंबर लोकांसाठीच एक व्हिडिओ घेऊन येईल. त्यातनं तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळणार आहेत. आता विषयाकडे वळूया. फक्त एकच स्विचवर्ड तुम्हाला वापरायचं आहे आणि समोरच्याला मोहित करायचं आहे, आकर्षित करायचं आहे. तुम्हाला स्वतःला सुद्धा सुंदर दिसण्यासाठी हा स्विचवर्ड तुम्ही वापरू शकता. किती वेळा वापरायचा? दिवसाला कितीही वेळेला वापरू शकता. 11 वेळेला म्हणा, 16 वेळेला म्हणा, 100 वेळेला, 108 वेळेला म्हणा, कितीही वेळेला तुम्ही म्हणू शकता. हा स्विचवर्ड जो आहे, हा व्यवस्थितपणे लिहून घ्या, विसरू नका. कारण तुम्ही एखादा व्हिडिओ स्किप करत करत पाहता किंवा लक्षात ठेवत नाही पाहिल्याच्या नंतर आणि त्यानंतर मला कमेंट करता, तर त्यासाठी थोडासा वेळ लागतो. व्हिडिओ व्यवस्थितपणे ऐका आणि शब्द तुम्हाला जो मी सांगते तो तुम्ही लिहून घ्या. कामदेव, 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 कामदेव. हा स्विचवर्ड जो आहे, हा तुम्हाला म्हणायचा आहे. बघा, समोरच्या व्यक्तीच्या मनात तुम्ही आकर्षित व्हाल. समोरची व्यक्ती तुमच्या जवळ येईल. तुमचं प्रेम जे तुमच्यापासून लांब गेलेलं आहे ते नव्याने पुन्हा तुमच्या जवळ येईल. अशासाठी हे स्विचवर्ड तुम्ही वापरू शकता. आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी वशीकरण करून देते किंवा मला फोनसुद्धा येतात की तुम्ही वशीकरण करता का? खूप लोकांना वशीकरण करायचं असतं. तर तुम्ही कुठेही जाऊ नका. ह्या वशीकरणासाठी सुद्धा तुम्हाला एक मी स्विचवर्ड देणार आहे. तर त्यासाठी तुम्ही वशीकरण करू शकता. आता हे वशीकरण कोणाला करायचं आहे? तर जी व्यक्ती तुम्हाला अतिशय प्रिय आहे, ती व्यक्ती तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागली पाहिजे किंवा तुम्ही जसं सांगाल तसंच वागलं पाहिजे. पण कसं? तर ते चांगल्या कामासाठी, चांगल्या गोष्टीसाठी आणि त्यासाठी समोरच्या व्यक्तीला वशीकरण करायचं आहे, तुमच्या वशमध्ये करायचं आहे. त्यासाठी बघा, हा जो वशीकरणाचा शब्द आहे किंवा वशीकरण आहे, हे सात्विक आहे. आता वशीकरण हा शब्द जो आहे, हा सुद्धा एक स्विचवर्ड आहे. म्हणून तुम्हाला काय म्हणायचं आहे? वशीकरण, वशीकरण. ज्या व्यक्तीचं तुम्ही त्या व्यक्तीला तुम्ही वशमध्ये करणार आहात, त्या व्यक्तीसाठी तुम्हाला वशीकरण
हा स्विचवर्ड वापरायचा आहे. म्हणजे त्या व्यक्तीला डोळ्यासमोर आणायचं आहे. ती व्यक्ती तुमच्याशी काय बोलते, काय नाही किंवा तुमच्या जवळ यायला पाहिजे असं तुम्ही इमॅजिन करा. आणि त्यानंतर वशीकरण, वशीकरण, वशीकरण हा स्विचवर्ड तुम्ही वापरू शकता. दोन्ही स्विचवर्ड एकदम साधे आणि सरळ आहेत. तुम्ही नक्कीच वापरा आणि तुमच्या जीवनात जे काही हवं आहे ते नक्कीच मिळवा. कुठलीही इच्छा ह्या वशीकरण ह्या शब्दात सुद्धा पूर्ण होत असते. तर शब्द हा स्विचवर्ड नक्कीच वापरा. दोन्ही स्विचवर्ड खूप छान आहेत. हे स्विचवर्ड वापरा. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.